हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। सगळ्यांना नागपंचमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा। पहाटेचे 6:30 वाजलेले आहेत। घराची पूर्ण क्लिनिंग करून झालेली आहे, माझं आवरून झालेलं आहे, सकाळचा चहा सुद्धा झालेला आहे आणि लगेच मी स्वयंपाकाला सुरुवात केली। सणवार म्हणलं की थोडा वेगळा स्वयंपाक असतो आणि त्याला वेळ लागतो। वेळेत स्वयंपाक केला तर आपली पूजा वेळेवर होते, नैवेद्य सुद्धा वेळेवर दाखवला जातो आणि सणवार साजरा करण्यासाठी, एन्जॉय करण्यासाठी आपल्याजवळ टाइम सुद्धा भरपूर राहतो। पुरणाच्या स्वयंपाकाची सुरुवातच मी डाळ शिजवण्यापासून करते। सुरुवातीला डाळ शिजवून घेतली की मग पुढची कामे पटापट होतात। या ठिकाणी डाळ 2-3 वेळा पाण्याने स्वच्छ करून घेतलेली आहे आणि त्यानंतर मी या छोट्या कुकरमध्ये डाळ शिजवणार आहे। 6 ते 7 शिट्यामध्ये डाळ व्यवस्थित शिजते। एका गॅसवर दूध गरम झालेलं आहे। आज पुरणपोळी असल्यामुळे थोडंसं एक्स्ट्रा दूध मी मागवलं होतं। त्यानंतर दुसऱ्या गॅसवर मी डाळ सुद्धा शिजायला ठेवलेली आहे आणि लगेच मी आता कणिक मळून घेणार आहे। कणिक आपली जास्त वेळ व्यवस्थित भिजली की मग आपल्या पुरणपोळ्या सुद्धा मऊ आणि लुसलुशीत होतात। नागपंचमीच्या आदल्या दिवशी, काल भावाच्या उपवासा दिवशी, आपण नागदेवतांना लाह्या, दूध, शेंगदाणे, गूळ याचा नैवेद्य दाखवतो। तर आज आपण उकडलेल्या गोष्टींचा नैवेद्य दाखवतो। तर या ठिकाणी मी पुरणाचे कानोले बनवणार आहे। बऱ्याच ठिकाणी पुरणाचे दिंड बनवले जातात। पुरणपोळी सुद्धा मी या ठिकाणी बनवणार आहे। काही भागामध्ये तव्याचा अजिबात वापर करत नाहीत, त्यामुळे ते पूर्णतः उकडलेलेच पदार्थ आज खातात। पण आमच्या भागामध्ये आज पुरणपोळी आवर्जून बनवली जाते आणि नागदेवतांना नैवेद्य म्हणून पुरणाचे कानोले बनवले जातात। या ठिकाणी डाळ शिजेपर्यंत आपली बरीच कामे झालेली आहेत। कणिक मळून झालेली आहे, गूळ चिरून झालेला आहे, भाजीच्या वाटणाची तयारी झालेली आहे। या ठिकाणी मी तांदूळ सुद्धा धुवून घेतलेला आहे, कारण आता डाळ शिजलेली आहे त्यामुळे तो गॅस रिकामा आहे। त्यावरती मी कुकरमध्ये भात शिजायला ठेवणार आहे। या ठिकाणी आता भात शिजेपर्यंत मी पुरणाला चटका देऊन घेणार आहे आणि कटाची आमटी किंवा त्याला आपण येळवण्याची आमटी म्हणतो, त्यासाठी लागणारं वाटण सुद्धा मिक्सरला वाटून घेणार आहे। या ठिकाणी वाटणासाठी मी खोबरं, आलं, लसूण, थोडासा कढीपत्ता आणि कोथिंबीर घेतलेली आहे। आमटीच्या फोडणीमध्ये तर आपण कढीपत्ता घालतोच, पण वाटणामध्ये सुद्धा थोडासा कढीपत्ता घातला की कटाच्या आमटीला, आपल्या येळवण्याच्या आमटीला छान चव येते आणि सुगंध येतो। या ठिकाणी बारीक असं वाटण मी करून घेतलेलं आहे आणि या ठिकाणी पाहू शकता आपली डाळ सुद्धा अगदी व्यवस्थित शिजलेली आहे। पुरणासाठी डाळ व्यवस्थित शिजली की मग त्याला चटका सुद्धा लवकर बसतो आणि पुरण वाटताना सुद्धा मग आपल्याला त्रास होत नाही। तर या ठिकाणी मी येळवणी काढून घेणार आहे। खाली पातेलं ठेवलेलं आहे, त्यावरती पुरण वाटाची चाळणी ठेवली आणि त्यामध्ये शिजलेली डाळ मीठ टाकलेली आहे आणि खाली पाहू शकता आपली डाळीचं पाणी किंवा त्याला आपण येळवणी म्हणतो ती एवढी निघालेली आहे। आमटीसाठी याचा वापर आपण करणार आहोत। त्याचप्रमाणे या ठिकाणी मी अर्धी वाटी डाळ सुद्धा ठेवलेली आहे, म्हणजे आपली आमटी आहे ती छान घट्ट होईल आणि वाटण सुद्धा तयार आहे। पुरणपोळीच्या स्वयंपाकातील माझा सगळ्यात आवडता पदार्थ म्हणजे येळवण्याची आमटी आणि भात। तर या ठिकाणी आता मी पुरणाला चटका देऊन घेत आहे। पुरणामध्ये मी जायफळची पावडर, वेलची पावडर तसेच बडीशोपची पावडर सुद्धा वापरते, त्यामुळे आपल्या पुरणपोळ्या स्वादिष्ट आणि सुगंधित होतात। या ठिकाणी पाहू शकता आपल्या पुरणाला व्यवस्थित चटका बसलेला आहे। अशा पद्धतीने झारी किंवा चमचा उभा केल्यानंतर तो पडत नाही, याचा अर्थ आपलं पुरण आता रेडी झालेलं आहे। यामध्येच मी बडीशोप आणि विलायची पावडर घातली आणि थोडा जायफळ आहे तो किसून घेतला। सुरुवातीला पुरणाला चटका दिल्यानंतर या पावडर आपण अशा पद्धतीने पुरणात घातल्या की त्या व्यवस्थित पुरणामध्ये मिक्स होतात, छान सुगंध येतो पुरणाला। आणि त्यानंतर आता लगेच मी पुरण आहे ते चाळणीवरती वाटून घेणार आहे। पुरण गरम असतानाच आपण वाटलं की ते लगेच वाटलं जातं, थंड झालं की मग पुरण वाटायला थोडासा त्रास होतो, त्यामुळे गरम गरमच मी अशा पद्धतीने पुरण वाटून घेणार आहे आणि लगेच पुरण वाटलं जातं। या ठिकाणी पाहू शकता अगदी मोकळं आपलं पुरण झालेलं आहे। पुरण असं मोकळं झालं की पुरणपोळ्या सुद्धा छान होतात। या ठिकाणी आता मी येळवण्याच्या आमटीला फोडणी करून घेणार आहे। वाटण तर मी तयार करून ठेवलं होतं, येळवणी सुद्धा काढली होती। आमटीमध्ये घालण्यासाठी थोडंसं गरम पाणी करून घेतलं आणि त्याच पातेल्यामध्ये मग मी फोडणी करून घेतली। मस्त झणझणीत अशी येळवण्याची आमटी आहे ती आपली तयार झालेली आहे। आता त्यानंतर मी पुरणाचे कानवले बनवणार आहे,
तुमच्या इथे पुरणाचे कानवले बनवतात का पुरणाचे दिंड बनवतात ते मला कमेंट करून नक्की सांगा। तर या ठिकाणी चाळणीमध्ये मी ते वाफवणार आहे। गॅसवर कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि पाणी गरम होईपर्यंत आपल्याला कानवले आहेत ते बनवून घ्यायचे आहेत। कानवले करणं अगदी सोपं आहे। छोटीशी पुरी लाटून घ्यायची आहे, त्यामध्ये सारण म्हणून आपण जे वाटलेलं पुरण आहे ते भरायचं आहे आणि करंजीसारखं आपल्याला ते बंद करून घ्यायचं आहे। आमच्या भागामध्ये अशा पद्धतीनेच कानवले बनवले जातात आणि तेच आपल्याला मग चाळणीमध्ये ठेवून उकडून घ्यायचे आहेत आणि त्याचाच आज नैवेद्य दाखवला जातो। या ठिकाणी मी चाळणीला तेल लावून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मग मी सगळे कानवले आहेत ते ठेवलेले आहेत। कढईमधील पाणी सुद्धा गरम झालेलं आहे, त्यावरती आपल्याला चाळणी ठेवायची आहे आणि त्यावर पॅक बसेल असं एक ताट मी ठेवलेलं आहे। अगदी व्यवस्थित आपले कानवले आहेत ते यामध्ये उकडले जातात। एका गॅसवर कानवले उकडेपर्यंत दुसऱ्या गॅसवर मी आता तळण करून घेणार आहे। या ठिकाणी तांदळाच्या पापड्या, उडदाच्या पापड्या, कुरवडी, त्याचप्रमाणे भजी मी तळून घेणार आहे। तोपर्यंत आपले कानवले सुद्धा उकडले जातात आणि मग फक्त पुरणाच्या पोळ्या करायच्या बाकी राहतात। या ठिकाणी पाहू शकता आपले कानवले आहेत ते अगदी व्यवस्थित चाळणीमध्ये उकडले गेलेले आहेत। याला काही जण कानोळे असं सुद्धा म्हणतात, पण आम्ही कानवलेच म्हणतो। तुम्ही याला काय म्हणता ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा। आणि आता फक्त आपल्या पुरणाच्या पोळ्या बनवायच्या बाकी आहेत। अशा पद्धतीने आपण सकाळपासून व्यवस्थित नियोजन करून आणि व्यवस्थित सिक्वेन्सनी काम केलं, त्यामुळे आपल्या अगदी 1-1.5 तासामध्ये संपूर्ण पुरणपोळीचा स्वयंपाक झालेला आहे। या ठिकाणी मी साडी घालून रेडी झालेली आहे, कारण मला नैवेद्य दाखवून बाहेर मंदिरामध्ये जायचं आहे। आता मी व्हिडिओचा एंड करणार आहे। तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।